कोकण रेल्वे या जनतेच्या स्वप्नवत प्रकल्पाला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत। 25 सप्टेंबर 1995 रोजी स्थानकाचे उद्घाटन झाले आणि 17 सप्टेंबर रोजी कोकण रेल्वेची पहिली प्रवासी फेरी धावली। या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ खेड रेल्वे स्थानकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी कोकण रेल्वेचे शिल्पकार बॅरिस्टर मधु दंडवते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर रेल्वे अधिकारी व स्टेशन मास्तर श्री रफिक नांदगावकर, पोस्टमन कदम तसेच होमगार्ड समादेशक श्री कडू यांचा सत्कार करण्यात आला। भारतीय जैन संघटना व रेल्वे यात्री मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य उत्तम कुमार जैन, कोकण विभागीय अध्यक्ष योगेश जैन, विभागीय सचिव मुकेश जैन, जिल्हाध्यक्ष महेश जैन, दापोली अध्यक्ष राहुल जैन तसेच खेडचे दीपक जैन उपस्थित होते। या कार्यक्रमाबद्दल कोकण रेल्वेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी समाधान मानले। अखंड कोकणवासियांसाठी रेल्वे इथे येणं हे स्वप्नवत होतं, ते शक्य नव्हतं, अशक्यप्राय गोष्ट होती। त्यावेळेला बऱ्याच पत्रकार साहित्यिकांनी ती चेष्टा केली होती की कोकणात रेल्वे कशी येऊ शकेल, परंतु एका मोठ्या माणसाने, कोकणातल्या विद्वान माणसांनी ते स्वप्न पूर्ण केलं आणि या जे लोकांना स्वप्नातही नव्हतं ती गोष्ट कोकणामध्ये आली। 25 सप्टेंबर 1995 रोजी खेड रेल्वे स्टेशनचं उद्घाटन झालं। त्यानिमित्ताने म्हणजे काल परवा 30 वर्ष झाली, त्यानिमित्ताने आम्हाला या सगळ्यांना, कोकणवासी लोकांना अखंड सेवा ज्याच्यामुळे इथे सुरू झाली त्या डॉक्टर मान्य मधु दंडवते सर यांच्या स्मृती जाग्या करण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी आज भारतीय जैन संघटना आणि रेल यात्री मित्र संघटना यांच्या वतीने त्यांच्या तसबीरला आज पुष्पहार दिला आहे आणि हे स्वप्न पूर्ण केलं। पण अखंड सेवा देणारे कोकण रेल्वेचे अधिकारी यांचा आम्ही इथे यथोचित सन्मान करणार आहोत। तर मी विनंती करतो योगेश विभाग प्रमुख, कोकण विभाग प्रमुख त्यांना की त्यांनी पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।